गुड मॉर्निंग सर्वांना. मी नम्रता सूर्यवंशी. वेलकम टू बायोप्रेट मराठी. आजचा हा व्हिडिओ CSRI UGC नेट क्वेश्चन पेपर पॅटर्न या विषयावरती आहे. पहिल्यांदा काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स आपण बघूया. CSRI UGC नेट एक्झाम आपल्याला JRF रिसर्च फेलोशिप प्रोव्हाइड करते. याच्या थ्रू आपण लेक्चरशिपसाठी इलिजिबल होतो व्हेरियस कॉलेजेस युनिव्हर्सिटीमध्ये. ही एक नॅशनल लेवलची एक्झाम आहे. याच वर्षीपासून एक कॉमन ऑल ओव्हर इंडियामध्ये कॉमन PhD एंट्रन्स म्हणून पण नेटकडे पाहिलं जाईल. या एक्झामसाठी 3 तास हा वेळ असतो. 200 मार्काची एक्झाम असते. प्लस निगेटिव्ह मार्किंग असतं 25% फॉर इच रॉंग क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक चुकीच्या क्वेश्चन मध्ये 25% निगेटिव्ह मार्किंग आहे. या 25% हे मी नंतर एक्सप्लेन करते. क्वेश्चन पेपर MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार. क्वेश्चन पेपर 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला असतो. पार्ट A मध्ये 20 क्वेश्चन्स दिलेले असतात. जनरल सायन्स, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, अनालिसिस अँड रिसर्च ॲप्टिट्यूड या विषयांवर पार्ट A असतो. दिलेल्या 20 क्वेश्चनपैकी 15 क्वेश्चन सोडवायचे असतात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. म्हणजे 200 पैकी 30 मार्क्सचा पार्ट A असतो. आधी मेन्शन केल्याप्रमाणे 25% निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे इथं एक क्वेश्चन 2 मार्क्सचा आहे. त्यातील 25% म्हणजे अर्धा मार्क जाणार प्रत्येक चुकीच्या प्रश्नाबरोबर आपल्याला मिळालेल्या मार्क्समधून. म्हणजे एक प्रश्न चुकल्यानंतर 2.5 मार्क जाणार. तर एक प्रश्न बरोबर आल्यानंतर 2 मार्क भेटणार. पार्ट बी हा यामध्ये 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले असतात. यामध्ये जो आपला लाईफ सायन्स सब्जेक्ट आहे त्याच्यावरतीच हे क्वेश्चन्स असतात. त्यापैकी आपल्याला 35 सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. म्हणजे 70 मार्क्सचा पार्ट B असतो 200 पैकी. पहिल्याप्रमाणेच 25% म्हणजेच अर्धा मार्क मिळालेल्या मार्कमधून कट होणार प्रत्येक चुकीच्या प्रश्नाबरोबर. म्हणजे पार्ट A प्लस B हा इथे 100 मार्क्स झालेले आहेत. पार्ट C इथं 75 क्वेश्चन्स दिलेले असतात. इथं कॅन्डिडेटचं त्याच्या सब्जेक्टमध्ये किती डीप नॉलेज आहे, त्याला असलेल्या नॉलेज कन्सेप्ट तो किती योग्यरित्या अप्लाय करू शकतो याचं अनालिसिस केलं जातं. याच्यामध्ये सायंटिफिक प्रॉब्लेम्स पण असू शकतात. यात दिलेल्या 75 क्वेश्चन्स पैकी फक्त 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स असतात. असा 100 मार्काचा पार्ट C असतो. आधी मेन्शन केल्याप्रमाणे 25% निगेटिव्ह मार्किंग म्हणजे इथं एक प्रश्न चुकला की 1 मार्क आपल्याला मिळालेल्या मार्क्समधून जाणार. म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तराबरोबर 4 मार्क्स भेटणार. तसंच प्रत्येक चुकीच्या प्रश्नाबरोबर 5 मार्क जाणार. म्हणजे त्या क्वेश्चनचे 4 आणि आपल्याला मिळालेल्यातला 1 असा टोटल 200 मार्क्सचा नेटचा पेपर असतो. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कोणत्या युनिट्सवरती नेटचा सिलेबस बेस असतो ते 13 युनिट्स त्याची थोडक्यात माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.